बांधवांनो, इथल्या प्रत्येक मुलाला, इथल्या प्रत्येक मुलीला, इथल्या प्रत्येक माणसाला मला आवर्जून हे सांगायचंय की अरे ज्या ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना तुमचं सगळं संपलंय, आता करायला काय नाही, मी अडचणीत आहे, सगळ्यांनी मला अडचणीत आणलंय, मी कसा जगू, मी आता जीवच देतो, मी आता पुढे जाऊ शकत नाही, मी आता पासच होत नाही, माझा अभ्यासच नाही, त्या वेळेस तुम्हाला एक मोटिवेशनल सिम्बॉल आठवला पाहिजे, त्या खचलेल्या मनाला उभारी देणारा आणि तुम्हाला तुमचं नवं विश्व निर्माण करण्यासाठी हात देणारा तुमचा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि ते तुम्हाला वाट दाखवायला पुढे उभे आहेत. म्हणून आयुष्यात कधी खचू नका. बाबासाहेब, आज बाबासाहेब या जगातल्या प्रत्येक वाटेवर, प्रत्येक देशाच्या सीमेवर तुमची वाट बघत उभे आहेत की तुम्ही प्रगती कराल आणि तिथपर्यंत पोहोचाल. आणि त्यासाठी बाबासाहेब वाचा, त्यासाठी बाबासाहेब समजून घ्या, त्यासाठी बाबासाहेब माहित करा. ते बाबासाहेब बाबा आपल्या पोरांना, परिवाराला ऐकवा, ते बाबासाहेब या समाजाला ऐकवा, इथल्या प्रत्येक माणसाला ते बळ येऊ द्या, तो मोटिवेशनल सिम्बॉल आम्हाला कळू द्या. आणि ते बाबासाहेब या ठिकाणी आपण या जय जयकार आज करत आहोत, त्यांच्या विचारांचा जय जयकार. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं महू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी हा एक देखणा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि बिलोलीच्या हृदयामध्ये अगदी मध्यभागी नगर परिषदेच्या समोर बाबासाहेबांच्या प्रेरणा देणाऱ्या या पुतळ्याच्या समोर तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे मित्र बाळासाहेब लाखे यांनी हा खूप संघर्षातून इथपर्यंत प्रवास करत दरवर्षी हा प्रबोधनाचा, विचारांचा जागर ते या ठिकाणी करत आहेत, मांडत आहेत आणि या समाजाला एकत्र करून त्यांना एक वैचारिक अधिष्ठान देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. सर्वांना या 134व्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. या विचारपीठावर हे विचारपुष्प गुंफत असताना मला म्हणावं वाटतं, सबंध विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारा या पृथ्वीचा सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध, या पृथ्वीचा पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू या भाषेत शब्दांचं सामर्थ्य सांगून भले तर देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हानुकाठी या भाषेत विद्रोही सांगणारे विद्रोही संत संत तुकाराम महाराज, मासाहेब जिजाऊ, कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज. आज या ठिकाणी स्त्रियांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसते. त्यांनी सांगितलं की हे व्याख्यान ऐकायला आलेले नाहीयेत, पण ते चॉकलेट देऊन इंजेक्शन देतात ना. डॉक्टर कसं म्हणते, बघ चॉकलेट आणलंय तुला, ते डॉक्टरने ठेवलेलं असतं. मग तसे हे कार्यक्रम चॉकलेट मध्येच हे इंजेक्शन देतं विचाराचं. असं हे कार्यकर्ते सगळे खतरनाक आहेत. हा, त्यांनी नियोजन कसं केलं ते सूत्रसंचालकासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. सोनू सर तर ते मध्ये मध्ये असे वैचारिक इंजेक्शन द्यायला लावतात. आणि म्हणून आज या ठिकाणी हा मनोरंजनासाठी आलेला असला तरी घराच्या बाहेर माझी बहीण पडते, घराच्या बाहेर माझी आई निघते, ही गोष्ट सोपी नाहीये. म्हणून यासाठी मी जर 100 वर्षाच्या इतिहासात जर मागे गेलो तर माझी आई, माझी ही बहीण, माझी ही घरातली स्त्री अशी घराच्या बाहेर निघत नव्हती. तिला घरामध्ये चूल आणि मूल याच्या पलीकडे अस्तित्व नव्हतं. आणि त्या काळामध्ये त्यांच्या त्या अवस्थेवरती बोलताना एक महापुरुष, एक महामानव तेव्हा लिहितात त्यांच्या अवस्थेबद्दल. आणि तेव्हा ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, स्त्रिया खचल्या, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या भाषेत ते विद्येचं महत्व सांगतात. पण ते तिथेच थांबत नाहीत, ते थांबत नाहीत, ते कृतीमध्ये आणतात आणि ते करून दाखवतात. विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येतं, वित्त आल्यानंतर शूद्रांचं बहुजनांचं जीवनमान उंचावतं आणि मग ते असे भर चौकात असे विचारांचे कार्यक्रम करायला लागतात. हे आज दिसून येतंय. हे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आपल्याकडे असं म्हटलं जातं गोड गोड, काय माईकडे ध्यान दे, काय म्हटलं जातं आपल्याकडं की स्त्री ही यशस्वी पुरुषाच्या मागे असते आणि ती मागून अशी ढकलते त्याला. असं नसतंय. तुम्ही जर इतिहास बघितला
तर ध्यानात येईल दादांनो, स्त्री ही यशस्वी पुरुषाच्या मागे नाही, ती 2 पावलं पुढे चालत असते आणि यशाची वाट त्या पुरुषाला दाखवत असते. हे सांगणारी इतिहासातली महान स्त्री, या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आज या देशात लोकांना आरक्षण म्हणजे काय कळत नाही. ते कशासोबत खायचं, कसं असतं, कसं घ्यायचं. ते म्हणतात आरक्षण म्हणजे भीक आहे, आरक्षण म्हणजे खिरापत आहे. पण या देशाच्या इतिहासामध्ये 125 वर्षापूर्वी एका राजाला आरक्षण म्हणजे काय कळलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आरक्षण म्हणजे खिरापत नाहीये, तर आरक्षण म्हणजे जे पिढ्यानपिढ्या मागे आहेत त्यांना समतेनं बरोबर आणण्याची दिलेली संधी म्हणजे आरक्षण. हे सांगून आरक्षणाची सुरुवात करणारे या देशातील आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज. दिवसभर गावं स्वच्छ करून सायंकाळी अशा प्रकारे लोकांना एकत्र करून लोकांच्या मनमेंदू मस्तकातील घाण स्वच्छ करणारे आणि त्यांच्या मनामध्ये समतेचा विचार पेरणारे राष्ट्रसंत, स्वच्छता संत गाडगे महाराज, सावित्रीबाई बरोबर काम करणाऱ्या फातिमा शेख, लोकराज्ञी अहिल्याबाई होळकर. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नाही, तर पृथ्वी ही कष्टकरी कामगार यांच्या तळहातावर तरलेली आहे. हे सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यासह मानवमुक्तीच्या लढाईमध्ये ज्यांनी ज्यांनी माणसाला माणूस म्हणून उभा राहता यावं यासाठी आपलं आयुष्य वाहिलं, आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं आणि माणसाला माणूस म्हणून उभा केलं, त्या इतिहासातील पिढ्यानपिढ्याच्या हजार शतकामधल्या सगळ्या महापुरुषांना, सगळ्या महामातांना, सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. परंतु या सगळ्यांच्या कार्याला, या सगळ्यांच्या विचारांना या 19व्या शतकामध्ये अर्थ प्राप्त करून देणारा यांचा एक विचारांचा वारसदार पुढे जन्माला आला आणि त्यांनी या सगळ्यांचं कार्य पुढचे 1000 वर्ष जिवंत राहिलं पाहिजे, त्यांचा विचार जिवंत राहिला पाहिजे आणि त्यांच्या विचारांवर माणसं आणि नवं विश्व चाललं पाहिजे, यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आणि यांचा विचारांचा वारसदार त्यांचा विचार घेऊन पुढे दिसला. आणि या सगळ्यांचं नाव आम्हाला आज घेण्याचा अधिकार ज्या माणसामुळे निर्माण झाला, नवे तर आम्ही जगताना यांचं नाव घेतो, त्यांचं नाव घेतो. या सगळ्यांचं नाव का घ्यायचं, या 21व्या शतकात का अर्थ प्राप्त होतो हे सांगताना त्यांच्या त्या विचारांच्या वारसदाराबद्दल मला म्हणावं वाटतं. मृतप्राय झालेल्या कोट्यवधी जीवात भरला त्यांनी नवा प्राण, मृतप्राय झालेल्या कोट्यवधी जीवात भरला त्यांनी नवा प्राण. मनोवादाविरोधात ते लढले होऊन बेभान, काळारामाला घाम फोडून, चौदार पाण्याला आग लावून पेटवले त्यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान. कोलंबिया विद्यापीठाने जगातला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून केला त्यांचा बहुमान. जगातील प्रत्येकाची त्यांच्या समोर झुकते मान. त्यांनीच दिलं या भारताला जगातलं सर्वोत्तम असं संविधान. अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम, माझा शतशः प्रणाम. आणि ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहावेत यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या माता रमाई, माता भीमाई, पिता रामजी सुभेदार यांच्या सर्व महापुरुषांना, महामातांना अभिवादन करतो. आणि मग आज या ठिकाणी बिलोलीमध्ये हा इतका चांगला सोहळा होत असताना, इतकं चांगलं डान्सचं सगळं चाललेलं असताना मध्येच आमच्यासारख्या 2 माणसाला इथं उभा केलं आणि तुमचा सगळा कार्यक्रम बदलला त्यांनी. पण आमच्या आयुष्याचा कार्यक्रम कसा होता आणि आमचा कार्यक्रम आज कसा चाललाय एकदम ठमकत, ह्याचं भान आणण्यासाठी ही डोस आहे. आमचं आयुष्य इथल्या बहुजनांचं, इथल्या स्त्रियांचं, या भारतीयांचं जगणं काय होतं आणि आज आम्ही कुठल्या विश्वामध्ये, नव्या जगामध्ये प्रवेश केलेला आहे याचं भान येण्यासाठी अशा प्रकारे वैचारिक कार्यक्रम होणं गरजेचं असतं. आणि तसा वैचारिक कार्यक्रम या बिलोलीच्या मातीमध्ये या वैचारिक शिलेदारांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं, महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा कुठल्याही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही जेव्हा काम करत असतो, जेव्हा हे सगळं चाललेलं असतं, तेव्हा त्या महापुरुषाची जयंती करत असताना आम्हाला एका गोष्टीचं भान पाहिजे की ती जयंती करत असताना, आज बाबासाहेबांची जयंती करत असताना आम्हाला लेखाजोखा करावा लागेल की आम्ही कुठे होतो आणि आज आम्ही कुठे आलेलो आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांविषयी बोलताना, बाबासाहेबांच्या अनुषंगानं मांडणी करताना, बाबासाहेबांच्या आधीचा भारत, बाबासाहेबांच्या काळातला भारत आणि बाबासाहेबांच्या नंतरचा आजचा भारत अशी जेव्हा आम्ही मांडणी करू तेव्हा आम्हाला कळेल की बाबासाहेब आम्हाला कुठे घेऊन आलेले आहेत आणि आमची पार्श्वभूमी काय होती, आम्ही कुठे होतो, आमचं माणूस पण नेमकं कुठे हरवलेलं होतं. आणि म्हणून हे सगळे, या चळवळीची ही सगळी वाटचाल पाहताना, आमची माणूसपणाची ही सगळी वाटचाल पाहताना, आमच्या या माणूसपणाला अर्थ कधी प्राप्त झाला ह्याचा शोध घेताना आज या बिलोली
हिंगोली शहरामध्ये इतकं चांगलं सगळं नांदत असताना, इतकं सगळं भारी भारी चाललंय असं वाटत असताना, जर मी तुम्हाला थोडं मागं घेऊन गेलो, एक 4-5 वर्षापूर्वी असं होतं का? एक 5 वर्षापूर्वी काहीतरी आलं होतं आणि सगळं बंद झालं. काय आलत? काय? कोरोना नावाचा एक रोग आला. मग ते आपल्याकडे सगळं बंद झालं. एक दिवस ते म्हणले उभा राहून, भाई और बहनों, कल से इस देश में लॉकडाऊन होगा. आम्हाला काय माहित नव्हतं लॉकडाऊन वगैरे काय. लॉकडाऊन पण पहिल्यांदा ऐकलं आम्ही तेव्हा, कारण तो शब्द आमच्या शब्दकोशात आलाच नव्हता, त्याची काही गरजच पडली नव्हती. आणि मग कल से लॉकडाऊन लागलं. आणि मग लॉकडाऊन लागल्यानंतर आम्हाला 8 दिवस 15 दिवस बरं वाटलं. आम्ही नुसते स्टेटस ठेवायचो, काय बाहेर जाऊ नका, कोरोनाला हरवा. ते 15 दिवसांनी कळलं, अरे बाहेर जाऊ नको, पण खायचं काय? खायची पंचायत झाली ना 15 दिवस महिन्यानी. आणि 15 दिवस गेले, महिना गेला. आणि एक 2 महिने जसे सरले तसं माणसाला त्या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या झळा अधिक बसायला लागल्या. माणसाला तेव्हा वाटायला लागलं, अरे कोरोना होऊ दे, मरू दे, पण मला घराच्या बाहेर निघू दे. पण याच्यामध्ये खाणे हा एवढाच भाग नव्हता. तर त्या कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये झालं काय, माणूस म्हणून आम्हाला लोकशाहीमध्ये असणारे आमचे सगळे हक्क आणि अधिकार संपुष्टात हळूहळू यायला लागले होते. हे मी त्या सगळ्या उघड्या डोळ्यांनी पाहत होतो, हे सगळं बघत होतो. मग झालं काय, माणूस म्हणून आम्हाला असणारे लोकशाहीतले हक्क अधिकार संपुष्टात आले. आमचं रस्त्यावर चालणं बंद झालं. आम्हाला रस्त्यावर आम्ही दिसलो तर पोलीस आम्हाला काठ्या मारायला लागले. रस्त्यावर थुंकायची बंदी झाली, बाहेर गेल्यावर थुंकायचं नाहीये. आणि एवढंच नाही, माणसाने माणसाला हात दिला, एखाद्याचा स्पर्श झाला तर विटाळ व्हावा असं माणसं सॅनिटाईज लावायला लागले आणि धुवून टाकायला लागले. माणसं एकत्र येणं, माणसाचं एकत्र सामुदायिक जीवन बंद झालं. एखाद्याचा समारंभ करणं, तिथे जाऊन जेवण करणं, सगळं बंद झालं. अरे 10-10 माणसामध्ये लोक लग्न करायला लागली. हे सगळं जीवन संपुष्टात आलं. आणि माणसाला तेव्हा महत्व कळलं की अरे लोकशाही काय आणि एकत्र येणं किती महत्वाचं आहे, माणूस म्हणून असणारे हक्क आणि अधिकार किती महत्वाचे आहेत. एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन एक वेदना माणसांना जाणवायला लागली. 4-6 महिने गेले. अरे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल ते जर आठवलं तर. अरे ज्यांची आई बाप मुलं लांब असतील, अरे कुठे एखादा पुण्या मुंबईला असेल, त्याला तिकडे कोरोना झाला, तिकडेच तो मेला, त्याचा अंत्यविधी तिथेच प्रशासनाने केला, म्युन्सिपाल्टीने केला. माणसाला माणसांच्या मैतालाही जाता येत नव्हतं. माणसं हरवली होती माणसांपासून, माणसं दूर गेली होती, भयानक परिस्थिती आली होती. वेदना आणखीन पुढे, जर आलंच कुणी भेटायला तर त्याला गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर क्वारंटाईन केलं गेलं आणि त्याला माणसापासून लांब ठेवलं. तेव्हा त्याला वेदना कळली की अरे माणूस असून मला माणसात घेतलं जात नाही. माझंच घर आहे गावात, पण मला घरात घेतलं जात नाही. गावाच्या बाहेर कोंडून ठेवलं जातं. आणि हे बघत असताना मी वाचत होतो पुन्हा एकदा नव्याने आपल्या मानवमुक्तीचा इतिहास. आणि तो वाचताना हा लॉकडाऊन एका बाजूला माझ्या नजरेला दिसत होता आणि माझ्या मनात आणि मेंदूमध्ये एक नवा लॉकडाऊन शिकत होतो, तो वाचत होतो. अरे तेव्हा मला वाचताना जाणवत होतं की आज हा कोरोनाचा लॉकडाऊन एका बाजूला दिसतोय, पण माझा समाज या देशामध्ये हजारो वर्ष या देशामध्ये जातीयवादाच्या लॉकडाऊन मध्ये बंदिस्त केला होता. त्याला गावगाड्यात घेतलं गेलं नव्हतं, त्याला रस्त्यावर फिरायची बंदी होती, त्याला उन्हात जावं लागायचं, कारण ऊन पडलं डोक्यावर माथ्यावर आलं तर त्याची सावली बाजूला पडणार नाही आणि दुसऱ्याला विटाळ होणार नाही. त्याला थुंकायची बंदी होती. त्याला माणसासारखे माणसांचे कोणतेच अधिकार नव्हते. जनावरापेक्षाही बदतर जीवन होतं. गावकुसाच्या बाहेर त्याला लॉकडाऊन केलं होतं आणि हजारो वर्ष हे लॉकडाऊन चाललं. याच्यावर कोणच उपचार करत नव्हतं. याच्यावर कुठलाच डॉक्टर येऊन काहीतरी उपचार लस शोधत नव्हता. त्या चाललेल्या कोरोनावर मात्र पुढच्या 1 वर्षामध्ये पुण्यातल्या सिरमने लस आणली आणि लस टोचून घेऊन माणसं नाचायला लागली, बागडायला लागली, एकत्र आली. पण मी जे वाचत होतो त्या जातीयवादाच्या कोरोनावर लस येत नव्हती. 1000 वर्षाचा हा लॉकडाऊन तोडायला कुणीच पुढे येत नव्हतं. काही समाजशास्त्रज्ञ पुढे आले, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यासारख्या महामानवांनी याच्यात योगदान देण्याचं काम केलं. पण त्यांचं आयुष्य कमी पडलं आणि पुन्हा वाटलं की हे लॉकडाऊन तुटणार नाहीये जातीयवादाचं. पण 19वे शतक उघडलं आणि 19व्या शतकामध्ये एक महामानव याच दिनी जन्माला आला आणि त्या महामानवाने या 1000 वर्षाच्या जातीयवादाच्या कोरोनावर लस शोधण्यासाठी आपलं उभं आयुष्य घालवलं आणि त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला. तो लस शोधत राहिला, उभं आयुष्य नेस्तनाबूत स्वतःला गाडून घेतलं, त्यामध्ये संसाराकडे बघितलं नाही. त्या जातीयवादाच्या कोरोनाच्या विरोधात तो महामानव लढत राहिला आणि लढून त्यांनी या भारतामध्ये त्या जातीयवादाच्या कोरोनाला गाडण्याचं काम केलं. त्यावर त्यांनी लस शोधली. ती शोधलेली लस म्हणजे भारतीय संविधान आणि ती शोधणारा महान डॉक्टर म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये त्या जातीयवादाच्या कोरोनाला गाडतात. पण तो कोरोना ते मध्ये मध्ये कशा बातम्या येतात, पुन्हा इकडे 4 रुग्ण सापडले. तसं तुमच्या ह्या भागात तर सारखे रुग्ण सापडतात जातीयवादाच्या कोरोनाचे, सारखे
हे प्रकरण झालं, ते प्रकरण झालं, मग तिथं संविधानाची लसीकरणाची मोहीम राबवायला लागते. आणि मग आपले कार्यकर्ते जीवाचं रान करून संविधान नावाची लस घेऊन चौकात आंदोलन करून आपली आयुष्य गेली याच्यामध्ये त्या लसीकरणासाठी. आणि म्हणून हे पाहत असताना, त्या पार्श्वभूमीवर जगत असताना, बाबासाहेबांनी हे आम्हाला सगळं आकाश खुलं करून दिलेलं असताना आम्हाला आमचा इतिहास काय आहे तर आम्हाला कळेल की आमचं भविष्य कुठे आहे आणि आम्हाला ते भविष्य कसं घडवावं लागेल. जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं नवा इतिहास निर्माण करू शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि म्हणून आम्हाला आमच्या इतिहासाकडे एकदा मागे वळून बघावं लागतं. हा सगळं वैभव, हे सगळं देखणे, पण हे सगळं वैभव, संपन्नता, ही सगळं लाइटिंग, हे सगळं झगमगाट हे सगळं आज आलेलं दिसतंय. आज माझ्या आया बहिणी या ठिकाणी, भाऊ सगळे कसे सूट बूट टाय कोटामध्ये, सगळे नऊवारी साड्या एकदम भारी आहे, गळ्यात सोनं, हातात सोनं, सोन्याच्या बांगड्या, सगळं छान चाललंय सगळं आमचं. आज या गावामध्ये बिलोलीमध्ये सुद्धा पुणे मुंबईहून एवढे लांब असून इथं इंग्लिश मिडियमच्या शाळा आल्या, इथं सगळं वैभव आलं आणि इथं सगळं एकदम छान व्यवस्थित चाललंय. आणि हे छान व्यवस्थित चाललेलं असताना, नाचण्याच्या स्पर्धा होत असताना आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कुठून इथपर्यंत या स्टेज पर्यंत यायला काय करावं लागलं यासाठी आम्हाला एकदा मागे वळून पाहावं लागेल. कारण जर आमच्या पुढच्या पिढ्यांना हा इतिहास माहित नसेल तर ते सहज मानणार आहेत. आजही मला आज गावागाड्यामध्ये कित्येक ठिकाणी गेल्यावर आम्हाला माणसं शिकवतात, काय अहो सर कशाला तुम्ही सारखं ते सांगता, आमचा छळ झाला, आम्हाला बाहेर ठेवलं. त्या लय लोक म्हणतात आता शिकलेले आपले, ते म्हणतात आता काय सांगायचं, ते आता सगळं छान आहे ना, आता चाललंय ना सगळं व्यवस्थित. पण बांधवांनो, जसं शिवशाही सांगताना मुघलांनी केलेला अन्याय अत्याचार सांगावा लागतो, तसं या देशात लोकशाही आली हे सांगताना या देशात माणसांनी माणसावर आधी काय अत्याचार केले हे जाणीव करून द्यावी लागते. तेव्हा इथल्या व्यवस्थेला कळेल की आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आलेलो आहोत आणि आम्हाला कुठे झेप घ्यावी लागेल आणि आपला मुक्तिदाता कोण आहे ही जर जाणीव असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता आणि तुम्ही जबाबदारीने जगू आणि वागू शकता. यासाठी तुम्हाला हा इतिहास माहित पाहिजे. आणि म्हणून आज या गावागावामध्ये हे सगळं वैभव आलेलं दिसताना, या सगळ्या शाळा इंग्लिश मीडियम आलेल्या दिसताना, ही अशी बारकी लेकरं सूट बूट टाय कोटामध्ये इथे येऊन नाचताना, अरे मी जिथं जातो तिथं एकतरी पोरगा माझ्या आधी एखादं भाषण करत असते इंग्लिशमध्ये, फाड 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 इंग्लिशमध्ये बोलतो डायरेक्ट. आनंद वाटतो मनाला. आणि मग तो आनंद वाटत असताना माझ्या नजरेसमोर तो मूल जेव्हा बोलत असतं तेव्हा माझ्या नजरेसमोर मी वाचलेला इतिहास माझ्या समोर येतो. मग सरांनी सांगितलं तसं माझ्या नजरेसमोर तो इतिहास यायला लागतो. तो साताऱ्याचा इतिहास येतो आणि साताऱ्याच्या शाळेमध्ये 19व्या शतकाच्या प्रारंभी एक विद्यार्थी असा चिमुकला 9 वर्षाचा विद्यार्थी त्या साताऱ्याच्या शाळेत दाखल होतो. आणि साताऱ्याच्या शाळेत दाखल झालेल्या त्या तुमच्यासारख्याच या बारक्या लेकराला त्याचे वडील आणून सोडतात. पण तिथं येईपर्यंत त्याच्या मनात हा उत्साह असतो, मला शाळेत जायचंय. आता शाळेत जायचं म्हणल्यावर किती आनंद. मग तो मुलगा आनंदाने लाडात उड्या मारत त्या शाळेपर्यंत येतो आणि शाळेत वर्गात, तिथं वर्गाच्या जवळ आल्यानंतर कळतं की आपल्याला शाळेत आलं तरी वर्गात नाही घेतलं जात, आपल्याला वर्गाच्या बाहेर बसायचंय. जिथं मुलं चप्पल काढतात ना बाकीची, जिथं घाण पडली ना, जिथं बाहेरचा कचरा आहे ना, तिथं आपल्याला बसायचंय. माझ्या प्रत्येक इथल्या चिमुकल्या मुलाने याचं हे कळलं पाहिजे की आपलं आज आलेलं वैभव काय आहे आणि आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी आपल्याला स्वतःला गाडून घेणारा एक माणूस आहे, त्या महामानवाचा हा इतिहास आपल्याला माहित पाहिजे. आणि तो मुलगा त्या वर्गाच्या बाहेर बसतो आणि वर्गाच्या बाहेर बसून त्याला त्या वेदनादायी प्रकारे शाळेमध्ये शिकावं लागतं. सगळी मुलं त्या ठिकाणी वर्गात आनंदाने शिकतात, पण तो बारका मुलगा वर्गाच्या बाहेर बसतो, 9 वर्षाचा मुलगा, आणि तो वर्गाच्या बाहेर बसतो. परंतु वर्गाच्या बाहेर बसून तो वर्गात काय शिकवलं जातं याकडे मात्र बारकाईने लक्ष देतो. आज आमची पोरं वर्गात बसतेत, पण वर्गात काय चाललंय ह्याच्यापेक्षा बाहेर काय चाललंय हे त्यांना जास्त माहिती. बाहेर कुठं खिडकीतनं काय चाललंय आणि बाहेर कोण चालली हे माहित आहे पोराला. वर्गात काय चाललंय ह्याच्याकडे ध्यान नाही. पण तो 9 वर्षाचा मुलगा वर्गाच्या बाहेर बसतो आणि वर्गाच्या बाहेर बसून तो मुलगा शिकायला लागतो. एक दिवस गुरुजी त्या फळ्यावरती लिहितात प्रश्न, विद्यार्थ्यांना मला सांगा की अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला दिसतात पण त्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही. वर्गातली मुलं हात वर करतायत. एक मुलगा उत्तर देतोय, गुरुजी चंद्र, सूर्य, तारे, उंच झाड, त्यावरची फळं, त्याला आम्ही हात लावू शकत नाही. बाहेर बसलेला हा चिमुकला मुलगा हात वर करतोय आणि त्याच्याकडे लक्ष जातंय सरांचं. गुरुजी म्हणतात, अरे भिवा काय सांगतोय, तुला बाहेर बसून काय सांगायचंय, सांग भिवा, सांग काय सांगतोय. आणि बारका भिवा उभा राहतोय पाण्यादारपणे आणि भिवा उभा राहून सांगतोय, गुरुजी या शाळेतला हा पाण्याचा माठ मला रोज दिसतो. गुरुजी हा माठ मला रोज दिसतो पण मला याला हात लावता येत नाही. गुरुजी गुरुजी शाळेत आल्यानंतर तुम्हीही मला रोज दिसता, इथून जाता आतमध्ये बाहेर येता तेव्हा अनेकदा वाटतं तुम्हाला हात लावावं पण तुम्हालाही मला हात लावता येत नाही. गुरुजी अनेकदा मला फळ्यावरचं उत्तर येत असतं पण वर्गात येऊन लिहिता येत नाही. गुरुजी त्या बारक्या भिवानं दिलेली उत्तरं त्या सरांनी ऐकली आणि तेव्हा त्या सरांच्या लक्षात आलं
की अरे रोज दुपारी सगळी मुलं जेव्हा भाकरी खातात, डबा खातात आहे, तेव्हा हा भिवा बाहेर बसून आपली फडक्यात आणलेली भाकरी सोडतो, ती भाकरी खातो आणि ती वाळलेली भाकरी खाताना त्याला घशाला तोटरे बसतात, ठसका लागतो, तो धावत धावत पाण्याच्या माठापर्यंत जातो आणि माठाजवळ जाऊन त्याला कळतं की आता माठाला हात लावता येत नाही, आपल्याला बाजूला उभा राहायचंय. तो उभा राहतो, शिपाई येईल, आपल्याला पाणी ओंजळीत ओतेल आणि मग आपली तहान भागेल ही वाट तो पाहतो. तासन तास ठसका लागलेला हा 9 वर्षाचा पोरगा माठाजवळ उभा राहतो. मग मनाला वाटेल तेव्हा शिपाई येतो, मग त्याच्या ओंजळीत पाणी ओततो आणि मग त्याची तहान भागते. अरे त्याला वाटणारच ना की आजही आपल्याला या माठाला हात लावता येत नाही. पण बारक्या भिवानं दिलेली उत्तरं भूगोलाची, विज्ञानाची उत्तरं नव्हती, तर त्या वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या बारक्या भिवानं दिलेली उत्तरं तत्कालीन समाज व्यवस्थेच्या तोंडात सनसनीत मारलेली चपराक होती, हे त्या गुरुजींना कळलेलं होतं. बांधवांनो, बाबासाहेब माझी आत्मकथामध्ये हे लिहितायत की माझा कशा प्रकारे पाण्यासाठी सुद्धा मला काय यातना भोगाव्या लागल्यात. हे बाबासाहेब म्हणजे भाकड कथा नाहीत किंवा काल्पनिक गोष्टी नाहीयेत. बाबासाहेब हे त्यांच्या आयुष्यात लिहितात, त्यांच्या आयुष्यातले हे प्रसंग. मग हे गोष्टी तुम्ही आजपर्यंत अनेक वेळा ऐकलं, हे तुम्हाला माहित आहे, तुम्ही वाचलं, तुम्हाला कुठंतरी ऐकायला भेटलं, तुम्ही आजपर्यंत ऐकलं. मग गेली 15 वर्ष हा जगदीश ओळ महाराष्ट्राच्या गावगाड्यातून, वाड्या वस्त्यावरून, तांड्यावरून, पाड्यावरून महाराष्ट्रभर फिरून हा नव्या अँगलने मोटिवेशनल बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि मग याच्या पलीकडे जाऊन या तरुणाईला काय सांगायचं हा प्रश्न मला पडतो. आणि म्हणून नव्या भाषेत नव्या पिढीला नवे मोटिवेशनल बाबासाहेब सांगायचे, ह्या अँगलने हे मांडण्याचा गेली 10 वर्ष मी प्रयत्न करतो. आणि म्हणून बांधवांनो, हे बाबासाहेब तुम्हाला माहिती आहेत, ते वर्गाच्या बाहेर बसतात, त्यांना पाणी प्यायला मिळत नाही, पण आम्हाला आमच्या नव्या पिढीला कोणते बाबासाहेब सांगावे लागतील ते सांगण्यासाठी आज मी बिलोली पर्यंत आलेलो आहे. आणि ते मला तुम्हाला सांगायचंय, आपल्याला वर्गाच्या बाहेर बसणारा, पाण्यासाठी तरमळणारा, त्याचा छळ होणारा 9 वर्षाचा विद्यार्थी माहितीये. पण बांधवांनो, माझ्या आया बहिणींनो, आपल्या पोरांना आता हे सांगायचंय की आजपासून 100 वर्ष आधी जो मुलगा वर्गाच्या बाहेर बसतो, जो मुलगा वर्गाच्या बाहेर बसून पाण्यासाठी तिष्ठत राहतो, तोच 9 वर्षाचा मुलगा त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी त्याच्या वयाच्या फक्त 22व्या वर्षी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो. दॅट इज मोटिवेशन. जगाच्या पाठीवर असा विद्यार्थी जन्मास आला नाही, जगाच्या पाठीवर असा माणूस जन्मास आला नाही, या देशाच्या इतिहासात असा विद्यार्थी झाला नाही, या देशाच्या इतिहासात असं स्वप्न कोणी पाहिलं नाही की ज्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं असेल आणि त्याने त्या काळामध्ये परदेशात जायचं स्वप्न पाहावं. आज इथल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, इंटरनेट आहे, आपल्याकडे सगळं वैभव आलं. अरे तुम्हाला एका क्लिकवर कळतं, इथं बसून आता बघितलं तरी कळेल की पुणे विद्यापीठामध्ये ऍडमिशन कितीला क्लोज झालं, तिथं किती जागा आहेत, तिथं हॉस्टेल कुठे आहे, माझं ऍडमिशन कसं होईल, पोरीला सुरक्षित हॉस्टेल आहे का, मुलाला त्या ठिकाणी मित्र मिळतील का, हे सुद्धा आता गुगलवर कळतंय. अरे एकदम शांत डोक्याने विचार करा इथल्या तरण्या पोरांनी घरी गेल्यावर. काय अरे मी कधी आजपर्यंत मी आज 30 वर्षात झालो, तुम्ही 25 वर्षाच्या, आपण कधी हा विचार केला नाही आज स्वतंत्र भारतात सगळ्या व्यवस्था खुल्या असताना की भारताच्या बाहेर कुठलं विद्यापीठ आहे, मला तिथं जायचं म्हणून सर्च केलं का आपण कधी? नाही. मग 100 वर्षापूर्वी हे काहीच नाहीये. तेव्हा एक विद्यार्थी ज्याच्या खायची पंचायत आहे, ज्याच्या घरामध्ये रुपयाला तादात आहे, त्याच्याकडे पैसा नाहीये, तो विद्यार्थी कसं स्वप्न पाहत असेल की मला अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जायचंय. अरे त्या काळामध्ये या देशामध्ये समुद्र मंथन करणं म्हणजे पाप होतं, भारताच्या बाहेर समुद्रातून जायचं म्हणजे पाप होतं. त्या काळामध्ये आमचा बाप अमेरिकेला जायचं स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न सत्यात उतरवतो. ही साधी गोष्ट नाहीये, हा सगळ्यात मोठा आमचा एज्युकेशनल मोटिवेशनल सिम्बॉल आहे. आणि तो प्रत्येक तरुणाला, ते एका जातीचे नाहीये. आता हे भारताच्या बाहेर शिकायला जायचं एका जातीसाठी, तिथल्या प्रत्येक भारतीयाने जर ह्यातनं काहीतरी घेतलं तरी त्याला वाटेल ना आपण शिकलं पाहिजे. हा इथल्या देशातल्या प्रत्येक भारतीयासाठी हा एज्युकेशनल मोटिवेशनल सिम्बॉल आहे. आणि म्हणून आम्हाला ही स्वप्न पाहावी लागतील. ती स्वप्न पाहताना हे बाबासाहेब आमच्या नजरेसमोर असले पाहिजे. ते बाबासाहेब जर नजरेसमोर असतील तर आमची ही जी स्वप्न आहेत ती कशी पूर्ण करायची याचे आम्हाला अध्याय मिळेल, त्याचंही शिक्षण मिळेल. आणि ज्या काळात त्यांच्याकडे पैसे नाहीत त्या काळात बाबासाहेब महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात आणि ती शिष्यवृत्ती मिळवून त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर परदेशात जातात. पण त्यात आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, बाबासाहेब ती शिष्यवृत्ती अशी सहज आताच्या सारखं नाही. आता आम्ही जर स्कॉलरशिप घेतली तर पुन्हा आम्ही शिकल्यावर आम्हाला सरकार विचारतं का तू पास झाला का नापास, विचारतं का? नाही. तुम्ही ती स्कॉलरशिप घेऊन अर्ध्यात जरी सोडलं शिक्षण तरी विचारत नाही तुम्हाला. पण बाबासाहेब ती स्कॉलरशिप मिळवतात, ती स्कॉलरशिपच्या फॉर्मवर बाबासाहेब सही करतात ना, तो फॉर्म काय आहे?
की मी परदेशी शिक्षण घेऊन माघारी आल्यानंतर तुमच्या संस्थानामध्ये नोकरी करण्यास येईल. कमिटमेंट आहे. हे काय फक्त मी शिकायला चाललोय, आपली घेतली समाज कल्याण स्कॉलरशिप आणि लावले आयुष्यपानाला, असलं नाहीये. आमचं कडला जात आहे त्यामध्ये. स्कॉलरशिप हॉस्टेल समाज कल्याणचं, स्कॉलरशिप समाज कल्याणची, रिझल्ट फिरतोय बमलत गावात. बाबासाहेब त्या काळामध्ये त्या स्कॉलरशिप घेतात आणि लेखी देतात की मी माघारी आल्यानंतर तुमच्या संस्थानात नोकरी करण्यास येईल. आणि तशा कमिटमेंटने बाबासाहेब परदेशात जातात. ते बाबासाहेब परदेशी शिक्षणात जातात आहे. परदेशी शिक्षणात गेलेले बाबासाहेब तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहेत. बाबासाहेब किती अभ्यास करतात, कसा अभ्यास करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण इथल्या आजच्या सगळ्या पोरांना आता आपल्याला कसं झालेलं आहे, आपलं आयुष्य इन्स्टंट झालंय. आपलं आयुष्य इन्स्टंट, आपल्याला फास्ट पाहिजे सगळं. 400 पानाचा ग्रंथ आम्ही वाचत नाही आता, आम्हाला कंटाळा येतोय. 4 पानं वाचली की ते म्हणते आहे जरा मोबाईल देते का मला, एखादं रील्स बघू दे. मी अभ्यास केला ना थोडा वेळ, मग ते काय तर बघतोय. ते रील्स मध्ये पण किती बदल झाले बघा. काय झालं, आधी 3 तासाचा पिक्चर असायचा. 3 तासाचा पिक्चर शॉर्ट फिल्मवर आला, अर्ध्या तासावर आला. अर्ध्या तासाचा पिक्चर पुन्हा 15 मिनिटावर आला शॉर्ट फिल्म. मग ते त्याच्यात बदल झाला. पहिले जुने हिरो 3 तासाचा पिक्चर असे 30 पिक्चर निघायचे, तेव्हा त्याला हिरो म्हणून ओळख व्हायची. आता काय झालं, 3 तासाचं आता अगदी 15 मिनिटावर आता 30 सेकंदावर आलं. आणि 30 सेकंदाच्या रील मधून हिरो जन्माला यायला लागला. आणि 30 सेकंदाचे रील्स व्हायरल झाले की एखादा माणूस रात्री स्टार होतो की दुसऱ्या दिवशी उठला तर त्याला माहित पडतं आपण स्टार झालो, रात्रीत व्हायरल झालो आपण. ह्या बदल एका बाजूला मनोरंजन क्षेत्रामध्ये झाला आणि आम्ही त्याच्यात गुंतून गेलो, आम्ही त्याच्यात अडकलो, त्या रील्स मध्येच अडकलो. काय झालं आमचं, आम्ही आता कशात आहे, झपूक काय काय पोरं काय 30 सेकंदाची रील बनवण्यामध्ये चाललं ना. आणि मग त्यातनं आम्हाला वाटायला लागलं की अरे ह्यातनं लय मोठं सेलिब्रिटी होत आहे काहीतरी. आणि असं कोणतरी एक होताना दिसतं नव्हे तर ते प्लॅनिंगने केलं जातं. काही त्याच्या मागे कन्सेप्ट असतात मार्केटिंगच्या आणि ते केलं जातं, घडवलं जातं. आणि हे ज्यांना माहीत नसतं ह्याच्या मागे काय आहे, अशी माणसं त्याच्यामध्ये गुंतून राहतात आणि आपलं आयुष्य त्यामध्ये पणाला लावतात. आणि म्हणून हे एका बाजूला हे असताना मला हे का सांगावं लागलं, तर आज ह्याच्या इतकं इन्स्टंट आलंय सगळं. आम्हाला 30 सेकंद पण एका ठिकाणी थांबायचं नाही. 10 सेकंदात आम्ही लगेच दुसरं खालचं बघतोय, लगेच तिसरं, लगेच इंस्टाग्राम झालं की इकडं आम्ही लगेच बदलतं, लगेच फेसबुकवर येतं, फेसबुक झालं की युट्यूबला जातो. एवढं फास्ट चाललंय. आणि मग आम्ही पुस्तक तर वाचायचं नावच नाही आणि पुस्तक तर वाचत नाही आम्ही. आणि मग आम्ही पुस्तक वाचत नाही, पण आम्ही लय अभिमानाने सांगतो की आमचा बाप ह्या देशातला असा महामानव आहे की ज्यांनी पुस्तकासाठी राजवाडा बांधला. तुझ्या राजवाड्यातली पुस्तकं धूळ खात पडल्यात, त्याच्याकडे तू बघा ना. म्हणून बाबासाहेब जेव्हा परदेशी शिक्षणाला जातात तेव्हा त्यांचा अभ्यास करण्याबद्दल एका वाक्यात मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अभ्यास करणं काय हे समजून घ्यायचं असेल तर ते एक वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. बाबासाहेब त्या ठिकाणी जिथं अभ्यासाला जातात कोलंबियामध्ये लायब्ररीमध्ये, ती लायब्ररी उघडताना ती उघडा म्हणून तिथे येऊन उभा राहणारा पहिला विद्यार्थी आणि ती लायब्ररी बंद होताना तिथून बाहेर जावा म्हणा असं म्हणावं लागणारा शेवटचा विद्यार्थी एकच असायचा. तो विद्यार्थी म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असायचे. आणि ते अभ्यास करणं आमच्या आयुष्यात यायला पाहिजे, ते अभ्यास करणं आम्हाला कळलं पाहिजे. मग ते आम्ही घेतलं पाहिजे त्यांच्याकडनं. मग बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये कोलंबियामध्ये शिकतात. मग कोलंबियात तर 1000 मुलं शिकत असतील ना त्या काळात. बाबासाहेबांचं शिकणं वेगळं काय आहे, बाबासाहेबांना त्या ठिकाणी वेगळं पण काय आहे बाबासाहेबांच्या शिकण्यामध्ये, त्यांच्या त्या ज्ञानामध्ये, त्यांच्या त्या गुणवत्तेमध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळं पण काय आहे. हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे ना कधीतरी. आम्ही अशा आविर्भावात असतो की आम्ही समजून नाही घेत की आम्हाला तर काय लोकांना असं वाटतं की बाबासाहेब म्हणजे एकटे कोलंबियात शिकले काय की. पण बाबासाहेबांचं एकट्याचं शिकणं हे अख्ख्या कोलंबियापेक्षा वेगळं हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ते सांगताना मला तुम्हाला इथं आवर्जून सांगावं वाटतं की आता खरं तर वेळ झाला विस्ताराने जाण्यापेक्षा, म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगतोय की बाबासाहेबांचं कोलंबियातलं शिकणं हे जगाच्या दृष्टीनं वेगळं काय आहे आणि त्याला एवढं महत्व काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि तेच समजून सांगण्याचा मी पुस्तकातूनही प्रयत्न केला आणि आज तुमच्या पुढे मांडतोय. आम्हाला हे वेगळ्या अँगलने बघावं लागेल बाबासाहेबांच्या शिकण्याकडे. काय आहे तो अँगल, तर कोलंबिया हे तत्कालीन व्यवस्थेतलं जगातलं टॉपचं विद्यापीठ आहे. आणि त्या टॉपच्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम बांधवांना विचार करा. आज अंगणवाडीचा अभ्यासक्रम तयार करायचा म्हणला तरी PhD झालेली माणसं लागतात तो अभ्यासक्रम तयार करायला. आणि मग ते अभ्यासक्रम तयार करतात आणि मग त्या अभ्यासक्रमावर ती पोरं शिकतात.
मग विचार करा, कोलंबिया हे जगातलं टॉपचं विद्यापीठ आहे, त्याचा अभ्यासक्रम किती महान माणसांनी तयार केलेला असेल आणि त्या महान माणसांना वाटलं की आपण जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेच्या नुसार 7 वर्ष लागू शकतात, म्हणून हा अभ्यासक्रम पूर्ण करायला 7 वर्षाचा अवधी आपण दिलेला आहे. विद्यापीठात येऊन 7 वर्ष शिकायचं आणि मग पूर्ण करून जायचं. विचार करा, इथल्या प्रत्येक पोराने नीट ऐका मुलीने, 7 वर्ष ज्या अभ्यासक्रमाला लागतील असं भारतात जगातल्या महान माणसांनी अभ्यासकांनी सांगितलं होतं, बुद्धिवाद्यांनी सांगितलं होतं. तो अभ्यासक्रम त्या विद्यापीठाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये फक्त 2 वर्ष 6 महिन्यात पूर्ण करणारा एकमेव विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ते त्या विद्यापीठाला आव्हान देतात. म्हणून बाबासाहेबांचं तिथलं अभ्यास करणं आणि शिकणं जास्त महत्वाचं आहे. त्या विद्यापीठाला त्यांची दखल घ्यावी लागते. त्या विद्यापीठाला हे मान्य करावं लागतं की हा एकमेव असा बुद्धिमान विद्यार्थी आमच्या विद्यापीठात आला की त्याने आमच्या विद्यापीठाच्या सिलेबसला, अभ्यासक्रमाला चॅलेंज केलंय. शिकणं कोणालाही जमतं, चॅलेंज करणं जमलं पाहिजे. ती रग आणि धग आपल्या मनात आणि मनगटात, मेंदूत असली पाहिजे आणि ती रग धग आणि मनगटात आणि मेंदूत आणण्यासाठी बाबासाहेब वाचावे लागतील. ते बाबासाहेब समजून घ्यावे लागतील. ते बाबासाहेब तासन तास अभ्यास करतायत. बाबासाहेबांच्या शिकण्याचा आणखीन एक महानपण इथं सांगतो की आम्ही जर पुण्याला शिकाय गेलो तर आधी तुम्ही माघारी बिलवलेले याचा पूर्ण झाल्यावर आणि मग बघू माणसानं काय असेल ते. मग तुम्हाला कोणतरी सांगेल पुण्यातनं मुंबईला जा, तिकडे एक विद्यापीठ आहे. विचार करा, आजपासून 125 वर्ष 100 वर्षाच्या काळामध्ये काळ किती वाईट आहे, भयान आहे. कुठलंही तंत्रज्ञान नाहीये, मगाशी मी म्हणलो तसं काही नाहीये शोध लावायला किंवा बघायला की तिथं काय चाललंय. माझा बाप, आपला बाप माणूस त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण करून काय विचार कसा आला असेल डोक्यात, साधी गोष्ट नाहीये. बाबासाहेब त्या काळामध्ये अमेरिकेचं शिक्षण पूर्ण करतात, कोलंबियाचं, इतक्या कमी कालावधीत. आणि विचार काय करतात, मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला जायचंय. अरे आम्हाला आज पण एका तालुक्यातनं दुसऱ्या तालुक्यात जायचं कळत नाही. आज पण कळत नाही आम्हाला इथून दुसऱ्या तालुक्यात कसं जायचं. आमच्या पोराला कळलं का 20 वर्ष, ती म्हणते मला जरा तिकीट काढून द्या तुम्ही, रिझर्वेशन करून द्या, मग बघतो मी. बाबासाहेब विचार करतात की मला अमेरिकेतून लंडनला जायचंय आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेब प्रवेश मिळवतात. बघा, ज्या घरातल्या पोराला खायला वेळेवर अन्न मिळत नव्हतं, खिशामध्ये पैसा नाही, जो मुलगा स्कॉलरशिपच्या जीवावर बळावरती तिथपर्यंत गेला, तो मुलगा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये लिलया जातो, सहज जातो आणि ती आव्हानं पेलतो. आणि तो विद्यार्थी तिथं जाऊन, तिथे का जातात बाबासाहेब याच्या मागे एक विषय आहे, तो आम्हाला कळला पाहिजे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जगातले वेगवेगळ्या देशातली राज्यकर्ते घरातली मुलं यायची. नंतर ग्रेझिन मध्ये बाबासाहेब पुढे जिथं जातात तिथं सुद्धा जगातले वेगवेगळ्या घरातली देशातली राज्यकर्त्यांची मुलं यायची. बघा, राज्यकर्त्यांची, जे माघारी जाऊन आपल्या देशामध्ये पुन्हा राज्य करायचे, कारण त्यांचं घरानंच तसं असायचं. अरे पण ज्याच्या घरात पैसा नव्हता, ज्याच्या घरामध्ये माणुसकीला म्हणजे ज्यांच्या समाजामध्ये, ज्याच्या देशामध्ये ह्यांच्या घराण्याला ना, यांच्या माणूसपणालाही किंमत नव्हती, ह्यांच्या असण्याला अस्तित्व नव्हतं, असा एक मुलगा भारतातून तिथपर्यंत शिकायला जातो आणि तिथपर्यंत गेल्यानंतर शिकतो काय, त्या ठिकाणी अभ्यासाला काय घेतो, हे अख्ख्या देशाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. हा आवाज जिथपर्यंत जातोय, ज्या ज्या घरामध्ये पण जातोय, त्या प्रत्येक घरातल्या माणसासाठी मला सांगायचंय की अरे या व्यवस्थेनं ज्यांना खायला सुद्धा व्यवस्था दिली नव्हती किंवा खायला सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित काय मिळू नये अशी व्यवस्था येतो होती, त्या घरातला पोरगा तिथपर्यंत जातो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये. तिथं जाऊन स्वतःच्या डिग्रीचं सर्टिफिकेट पूर्ण करून नोकरी मिळवायचा हा उद्देश ठेवत नाही, तर काय करतो तो मुलगा, तिथे जातो आणि त्या ठिकाणी अभ्यासाला काय घेतो, तर भारतातील रुपयाची समस्या आणि त्यावरचे उपाय. विचार करा काय, अरे ज्याच्या घरात पैसा नाहीये, ज्यांच्याकडे कुठलंच वैभव नाहीये, शेतीबाडी नाहीये, ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या उपाशी मेल्या असतील, ज्यांचा समाजाकडे सगळं दिन दुबळे आहेत, त्यांच्याकडे कुठला पैसा नाहीये, तो मुलगा भारताबाहेर जाऊन भारतातली सगळ्यात मोठी गोष्ट त्या ठिकाणी मांडतो, ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचं स्वप्न पाहतो आणि ते त्या ठिकाणी मांडतो. ही या देशाच्या दृष्टीने किती महत्वाची गोष्ट आहे. अरे हे कुणाला कळलं पाहिजे, जे आजचे आणि पिढ्याने पिढ्या धनदांडगे आहेत, ज्यांच्या वाडवडिलांनी कमवून ठेवलेलं आहे, त्यांचं समस्या ही या देशातलं अर्थशास्त्र त्यांच्यासाठी आहे. आणि एक फाटक्या घरातला पोरगा तिथे जाऊन भारतातल्या अर्थकारणाचा त्या ठिकाणी अभ्यास करतो, रुपयाची समस्या त्या ठिकाणी मांडतो. ती समस्या मांडल्यानंतर ती समस्या तो शोध आणि बंध नाकारला जातो. आपल्याला लय अर्ध माहिती, ते नाकारलं जात. ते म्हणतात हे तुम्ही आमच्या इंग्रजाच्या धोरणावर टीका केली सरळ सरळ, हे स्वीकारलं जाणार नाही.
तुम्ही सरळ सरळ आमचे राज्य तिथं आहे बघा. भारतावरच नाही तर अर्ध्या जगावर इंग्रज राज्य करत होते आणि त्या इंग्रजांच्या देशात जाणारा हा विद्यार्थी इंग्रजांच्या धोरणावर टीका करतो की भारतात इंग्रजांचं राज्य आहे आणि ते त्या ठिकाणी त्यांचं नाणं चलनामध्ये वापरतात म्हणून भारताचा रुपया ढासळतोय, त्याचं अवमूल्यन होतंय आणि म्हणून ही अवस्था झाली भारताच्या अर्थव्यवस्थेची. ते म्हणतात हे आमच्यावर टीका केलेली आहे, हे चालणार नाही, हे नाकारणार आहे आणि ते नाकारलं जातं. बाबासाहेब ते शोधनिबंध पुन्हा घेतात आणि पुन्हा मी सादर करेल सांगतात. परंतु तो काळ कसा आहे बघा बाबासाहेबांच्या आयुष्यातला. बाबासाहेब या ठिकाणी या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतायत, परंतु बाबासाहेबांच्या आयुष्याची अर्थव्यवस्था काय चालली बघा. भारतातून बाबासाहेबांना एक पत्र येतं. त्या काळामध्ये अभ्यास करणाऱ्या बाबासाहेबांना भारतातून एक पत्र येतं आणि ते पत्र बाबासाहेब घेतात आणि पत्र बाबासाहेब वाचायला लागतात. ते पत्र वाचतात. साहेब, प्रिय साहेब, प्रिय साहेब, तुमच्या रामूचा तुम्हाला साष्टांग नमस्कार. कशा आहात? आम्हाला तुमची खूप आठवण येते, आम्हाला तुमची खूप आठवण येते. साहेब हे पत्र यासाठी लिहिलंय की तुमचा लाडका गंगाधर मागच्या काही दिवसापासून खूप आजारी आहे साहेब. साहेब डॉक्टर म्हणले की त्याच्यावर मोठे उपचार करावे लागतील आणि मोठे उपचार केले तरच हे लेकरू वाचेल. साहेब आपल्याला आपलं हे बाळ वाचवायचं साहेब. साहेब तुम्ही लवकर मनी ऑर्डर पाठवा. तुम्ही मनी ऑर्डर पाठवली मी याच्यावर उपचार करते. साहेब स्वतःची काळजी घ्या, मी तुमच्या मनी ऑर्डरची वाट पाहते. तुमचीच रामू. साहेबांनी हे वाचलं. खर तर साहेबांचे डोळे भरून आले होते. साहेबांनी दुसरं पत्र हाती घेतलं. साहेबांनी पत्र लिहिलं, पत्र दिलं आणि पुढच्या 15 दिवसांनी भारतात पोयबावाडीतल्या त्या 10x10च्या खोलीत राहणाऱ्या माझ्या रमाईला ते पत्र मिळालं. रमाईला वाटलं मनी ऑर्डर आली असेल. रमाई उत्सुकतेने गेल्या होत्या, पण पाहतात तर काय फक्त पत्र आलं. पत्र घेतलं, रमाई घरात गेल्या, खोलीत गेल्या आणि पत्र वाचायला लागल्या. पत्र वाचणाऱ्या माझ्या रमाईच्या डोळे भरून आले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रमाई वाचत होत्या, प्रिय रामू, प्रिय रामू, तुझं पत्र मिळालं, मी खुशाल आहे, मला आता तुमची काळजी वाटते. रामू स्वतःची आणि सगळ्यांची काळजी घे. पत्रात लिहिलं की गंगाधर खूप आजारी आहे, गंगाधर उपचार करावे लागतील. पण रामू गंगाधर जन्मल्यापासूनच त्याची तब्येत बरी नाहीये ग. पण रामू त्याच्यावर उपचार करायला पाठवायला माझ्याकडे कसलेच पैसे नाहीयेत. रामू मी तुम्हाला कसलेच पैसे पाठवू शकत नाही. बाबासाहेब पुढची वळ जी लिहितात ती हृदया काळजाचा ठाव घेते. बाबासाहेब पुढे लिहितात की रामू उपचाराविना माझं लेकरू, आपलं लेकरू जात असेल ना तर त्याला जाऊ दे, आपण त्याच्यावर उपचार नाही करू शकत. रामू, रामू माझ्याकडे पैसे नाहीयेत. बाबासाहेब खाली लिहितात, अगं रामू तुला कसं सांगू की माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून मी एकच वेळ जेवण करतो, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. रामू तू स्वतःची काळजी घे, लेकरांना जप. तुमचेच साहेब. रमाईने जसं वाचलं तसं पत्र बाजूला ठेवलं. रमाईने डोळे पुसले आणि खंबीर उभा राहत माझ्या रमाईने पदर खोचला, आपल्या लेकराला उचललं आणि लेकराला उचलून माझी रमाई झपझप पावले टाकत त्या डॉक्टरांपर्यंत गेल्या. डॉक्टरांपुढे बाळ गंगाधरला ठेवलं आणि गंगाधरला ठेवून माझी रमाई डॉक्टरांना म्हणाली, साहेब ह्या पदरात एवढं पैसे आहेत ना, एवढं पैसे घ्या, एवढ्या पैशात माझ्या लेकराला जमल तसं वाचवा साहेब. साहेब जास्त उपचार करायचे ते करा, आमचं साहेब आलं ना की तुमचे सगळे पैसे चुकवू आम्ही, पण माझ्या लेकराला वाचवा डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब म्हणाले करू उपचार आपण. 1 दिवस गेला, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 8 दिवस गेले, उपचार होत राहिले. दिवसामागून दिवस जात होते. माझी रमाई मोठ्या आशेनं त्या लेकराला घेऊन डॉक्टरांकडे जायची की आपलं लेकरू वाचणार आहे. तिला वाटायचं उपचार होत आहेत, पण जे मोठे उपचार मोठ्या पैशाने होतात ते होत नव्हते. आणि 15-20 दिवसांनी जेव्हा रमाई 1 दिवस डॉक्टरांकडे गेल्या, उपचार करत होते डॉक्टर, पण सायंकाळच्या टायमाला त्या डॉक्टरांनी बाळ रमाईच्या हातावर दिलं आणि डॉक्टर म्हणाले, त्या बाळाच्या डोळ्यावरून हात फिरवत डॉक्टर म्हणाले, आम्ही तुमच्या लेकराला नाही वाचवू शकलो. माझ्या बाळक्या गंगाधरने, बाबासाहेबांच्या लाडक्या गंगाधरने चालण्याआधी, फिरण्याआधी, बागडण्याआधी, हे जगामध्ये वावरण्याआधी हे जगाचा शेवटचा निरोप घेतला, अखेरचा श्वास घेतला. माझ्या रमाईने आपलं बाळ उचललं. रमाईच्या डोळ्यातले अश्रू आटले होते. मागचे 15 दिवस रमाईच्या डोळ्यातलं पाणी हटत नव्हतं. रमाई झपझप पावलं टाकत घरी आल्या. शेजार पाजारनी जमा झाल्या. शेजारी पाजारणींनी रमाईला सावरलं, आवरलं आणि समजावलं. सगळ्यांनी मिळून बारक्या गंगाधरवर बाळावरती अंत्यसंस्कार केले. रमाई तशाच उपाशी पोटी झोपी गेल्या.
रमाईच्या सगळ्या आशा संपल्यासारखं त्यांना वाटत होतं. रमाई तशाच झोपी गेल्या आणि दुसऱ्या दिवशी पहाट होण्याआधी कोंबडा हरवला आणि कोंबडा हरवला त्या सरशी माझ्या रमाई उठल्या. दारात पडलेली पाटी उचलली, ती पाटी डोक्यावर घेतली. वैभववाडीपासून माहीमपर्यंत दादर पर्यंत पायी चालत फिरत माझी रमाई शेण जमा करते. रमाई शेण जमा करतात आणि दिवस उगवायच्या आधी ते शेणाच्या गोवऱ्या थापतात. त्या गोवऱ्या थापून 2-4 दिवस गेले. त्या गोवऱ्या वाळल्यानंतर रमाई त्या गोवऱ्या काढतात. दिवस मावळल्यावर बाजारात नेऊन त्या गोवऱ्या विकायच्या, कारण जगाला दिसू नये की बॅरिस्टरची बायको गोवऱ्या लावते आणि गोवऱ्या काढते, हे कोणालाही कळू नये. म्हणून माझी रमाई अशा दिवस मावळल्यावर त्या गोवऱ्या विकायला जातात. महिना गेला, 2 महिने गेले. रमाईने रुपया जमा केला. पदरात काही मुठभर पैसे साचले आणि पोस्टमन दिसला. माझी रमाई म्हणली, दादा ही मनी ऑर्डर करायची. पोस्टमनने मनी ऑर्डर पाठवली. पुढच्या काही दिवसांनी परदेशात बाबासाहेबांकडे पोस्टमन आला आणि मनी ऑर्डर दिली. साहेबांना वाटलं कुणी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत पाठवली असेल. साहेब वाचायला लागले त्या सोबत असलेलं पत्र आणि पुन्हा साहेबांचे डोळे भरून आले. साहेबांचं हृदय हेलावलं. साहेबांना गदगदून आलं. साहेब वाचत होते, प्रिय साहेब तुमच्या रामूचा साष्टांग नमस्कार. साहेब 2 महिने झाले पण तुम्हाला कळवलं नाही साहेब. सांगताना दुःख वाटतं की तुमचा लाडका गंगाधर आपल्याला सोडून गेला. मी नाही वाचवू शकले साहेब त्याला, पण जाऊ द्या साहेब, त्याचं आयुष्य तेवढंच असेल. रमाईचा समजूतदारपणा काय बघा. रमाई म्हणतात, पण जाऊ द्या साहेब, त्याचं आयुष्य तेवढंच असेल. पण हे तुम्हाला उशिरा का कळवलं साहेब? साहेब हे तुम्हाला उशिरा यासाठी कळवलं की लगेच जर सांगितलं तर तुमचं मन अभ्यासात लागायचं नाही. तुमचा अभ्यास थांबेल आणि तुमचा अभ्यास थांबता कामा नये साहेब. तुम्ही अभ्यास करत राहिलं पाहिजे. साहेब आपला गंगाधर गेला, त्याला जाऊ द्या, पण हे 4 पैसे तुमच्या रामूने तुम्हाला यासाठी पाठवले साहेब. तुम्ही पत्रात खाली लिहिलं होतं की माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून मी एकच वेळ जेवतोय. साहेब आजपासून तुम्ही 1 वेळ नाही जेवायचं, आजपासून तुम्ही 2 वेळ जेवायचं, चांगला अभ्यास करायचा आणि पुन्हा या भारतात येऊन हा भारत बदलायचा. यासाठी तुमच्या रामूने हे तुम्हाला हे पैसे पाठवले. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आयांनो, माझ्या रमाईचा, माझ्या बाबासाहेबांचा हा त्याग. माझी रमाई म्हणजे रडण्याचा कार्यक्रम आहे असं अजिबात वाटतं का म्हणे. पण रमाई हा रडण्याची गोष्ट नाहीये. पण रमाई ही गोष्ट अशी आहे की ती वाचताना, ती ऐकताना रडायला आल्याशिवाय राहत नाही. पण मला या ठिकाणी तुम्हाला ही रडणारी रमाई नाही तर रमाई किती खंबीर होती यातून सांगायचंय. अरे जिचा पती 3 वर्ष आधी अमेरिकेला, नंतर 2.5 वर्ष लंडनला जातो, त्या काळात सुद्धा न खचणारी, न थांबणारी, न संसार सोडणारी, सगळं सावरून घेणारी सगळ्यात खंबीर स्त्री म्हणजे माझी रमाई होती. ती रमाई आम्हाला कळली पाहिजे. ती रमाई साधी गोष्ट नाहीये. रमाई थांबत नाहीत, रमाई रडत नाहीत स्वतः, रमाई हारत नाही. रमाई हे जिंकण्याचं काम आहे. रमाई हे विजयाचं नाव आहे. अरे इतकंच काय, माझ्या रमाईने जर हे मृत्यूंची गोष्ट सांगायला लागलो तर एखाद्या बाईने आपल्या आयुष्यात आपल्या जवळच्या किती माणसांचा मृत्यू बघावा, किती जवळची किती माणसं मरावीत एखाद्याच्या आयुष्यात. माझ्या रमाईच्या आयुष्यात 1, 2, 3, 4 नाही 10 जवळची माणसं गेली. 10 जवळची रक्ताची. माझी रमाई 7-8 वर्षाची होती, आई गेली, वडील गेले. रमाई सासरी आली, सासरे गेले काही वर्षांनी. सासरे गेले, त्यानंतर दीर गेले, दीराचा मुलगा गेला, त्यानंतर दीराच्या मुलाच्या नंतर रमाईच्या आयुष्यामध्ये मृत्यूची झड लागली. 1 नाही 2 नाही 3, 4 लेकरं माझ्या बाबासाहेबांनी आणि रमाईने या समाजासाठी गमावली. ही 4 लेकरं रमाई बाबासाहेबांनी आपल्या या समाजासाठी, या समाजावरून निछावर केली. हे वाचवायचंच असतं, ते ठरवलंच असतं. स्वतःचा संसार बघायचा हेच वाटलं असतं तर त्यांचा संसार सोन्याचा झाला असता, पण ते नाही केलं त्यांनी. पण आज काय झालं, आज आपलं सगळं, आपली गाडी, आपली माडी, आपल्या बायकोची गोलगोल साडी, आपली सापशिडी, आपलं सगळं भारी भारी असं सगळं झालं. पण बाबासाहेबांच्या आयुष्यातनं आम्हाला हे शिकावं लागलं. इथल्या माझ्या प्रत्येक आईला हे खंबीरपण यायला पाहिजे, रडणार नाही, खंबीरपणा आहे. सावित्रीमाई, जिजाऊ, रमाई या सगळ्या खंबीरपणाच्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट इथं आवर्जून म्हणायची की हे माझ्या बहिणींना, माझ्या आयांना मला सांगायचं नाही की तू सावित्री हो, तू रमाई हो, तुम्ही ते हो नका. म्हणजे तुम्हाला मला आवर्जून माहित नाही की तू ते हो. माझे सगळे भाऊ जे आहेत ना, हे माझे सगळे भाऊ, माझे काका, माझे दादा, हे जर बाबासाहेबांच्या, शिवरायांच्या, महात्मा फुलेंच्या वाटेवर चालायला लागले तर या माझ्या आया बहिणी आपोआप सावित्री रमाई जिजाई होणार आहेत. हे नव्याने सांगायची गरज नाही. आपण नुसतं स्त्रियांना डोस देतो, तुम्ही असं व्हा, तुम्ही तसं. आपल्याला आचरणात आणावं लागेल. आणि ते बाबासाहेब
आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे हा त्याग समाजासाठी करतात. हा त्याग आम्हाला हे नाचताना, हा त्याग आम्हाला हा आनंद साजरा करताना, हा त्याग आज जयंती करताना लक्षात आला तर कळेल की आज आम्ही कुठे आलेलो आहोत आणि आमच्या बापाने आम्हाला त्या झोपडीतून, त्या गटारातून काढून हे माणूस पण बहाल केलेला आहे आणि म्हणून हे वैभव आज आमच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे. आणि तेच बाबासाहेब गेली 12 वर्ष 15 वर्ष झालं गावगाड्यातून सांगतोय. परंतु हे सांगत असताना मला अनेक वेळा असं वाटतं, राहुल दादा आपलं काय झालं, आपलं म्हणजे असं झालंय, आपलीच माणसं, आपल्याच टाळ्या, आपलाच वक्ता, आपली जयंती, झाला कार्यक्रम, चला घरी. ह्याच्या पलीकडे कधी जायचंय? ह्याच्या पलीकडे गेलं पाहिजे नाही काय बाळासाहेब? ह्या पलीकडे गेलं पाहिजे. हे जरा ही चौकट विस्तारली पाहिजे, चौकटीचा दरवाजा मोठा झाला पाहिजे. इथं हे सगळ्या गावाला हे कळलं पाहिजे बाबासाहेब हा सगळ्यांचा बाप आहे. बाबासाहेबांनी सगळ्यांना या ठिकाणी माणूस म्हणून उभा केलं आणि ते सगळ्यांना उभा करणारे बाबासाहेब, सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वाहिलं. ते बाबासाहेब मांडावे लागतील असं मला मागचे 15 वर्षे वाटत होतं. आणि म्हणून या नव्या पिढीला नव्या भाषेत बाबासाहेब सांगायचे तर ते बाबासाहेब शिकून माघारी येतात. ते शिक्षणासाठी जे बाबासाहेब शोधनिबंध मांडतात आहे तो भारतातील रुपयाची समस्या हा शोधनिबंध मांडतात आहे. आणि तो महत्वाचा काय आहे, त्याच्यावरती अधोरेखित काय होतं, हा नवा देश कसा उभा राहतोय सांगताना मला सांगावं वाटतं की तो शोधनिबंध एका फाटक्या घरातला मुलगा मांडतो, ज्याच्या खिशात पैसे नाहीत, तो भारतातल्या रुपयाचा अभ्यास करून त्या ठिकाणी मांडतो, तो नाकारला जातो. त्यातला शोधनिबंधातला अर्थ न बदलता, निष्कर्ष न बदलता, फक्त मांडणी बदलून बाबासाहेब तो पुन्हा मांडतात आणि तो स्वीकारावा लागतो आणि तो स्वीकारला जातो. तो जगाच्या पाठीवर भारतातली रुपयाची समस्या जगाच्या व्यासपीठावर, विचारपीठावर मांडणारा पहिला अर्थशास्त्रज्ञ या भारतातला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे बाबासाहेब सगळ्यांना कळले पाहिजे. आणि त्याच बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्याच शोध प्रबंधाच्या आधारावर काय होतं पुढं या देशामध्ये. आता ते जिल्हा बँकेला संचालक झाला तरी त्याला वाटतंय बँक मीच काढली आणि पैसा मीच छापतोय का की असं वाटतं एखाद्याला. कोणावर टीका नाही, असं वाटतं. पतसंस्था काढली की त्याला वाटतं मी म्हणजे पैसा मीच छापायला लागलोय, त्याला वाटतं मी लय मोठा माणूस. पण या देशामध्ये आर्थिक कणा नव्हता. या देशाला, या देशाची आर्थिक व्यवस्था कशी असली पाहिजे हे ठरलं नव्हतं. आणि त्या काळामध्ये 1935 साली या देशाचं अर्थकारण नव्याने मांडण्याची वेळ आली आणि या देशामध्ये, या देशाला स्वतःची अर्थव्यवस्था असली पाहिजे, आर्थिक कणा उभा केला पाहिजे. यासाठी या देशामध्ये एक नवी व्यवस्था उभी केली जाते. 1 एप्रिल 1935 साली या देशात भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना होते. आणि त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना होताना या देशातील रुपयाची अभ्यास असणारा, समस्या मांडणारा, रुपयाचं एकूण तत्व काय आहे, तो कसा असला पाहिजे, त्याचं अवमूल्यन टाळण्यासाठी त्याची कशी प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये मांडणी पाहिजे हे सांगणारा एकच शोधनिबंध होता. आणि त्यातील तत्वांच्या आधारे या देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. तो शोधनिबंध होता प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स सोल्युशन अँड इट्स ओरिजिन. आणि तो लिहिणारा महान अर्थशास्त्रज्ञ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला की काय कुठल्या एका जातीचं काम आहे का? का म्हणले सगळे पैसे तेव्हा महाराकडे म्हणून आपल्याला पैशाचं बघावं लागेल. अरे महार तर तेव्हा म्हणजे त्यांचं आयुष्य नुसतं काय म्हणायचं, विनिमयाच्या वस्तू विनिमयावर चाललं होतं, पैशाचा विषयच नव्हता. मी कामाला येतो मला खायला द्या, मी हे करतो मला ते द्या, एवढ्यावरच जगणाऱ्या माणसाने, त्या परिवारातल्या लोकांनी, त्या परिवारातल्या एका माणसाने ह्या देशाचा विचार केला आणि नव्या आधुनिक भारताचा पाया इथून घातला. ही साधी गोष्ट नाहीये. ते बाबासाहेब भारतात आले आणि भारतात आल्यानंतर इथं नवी सामाजिक आंदोलन बाबासाहेबांनी उभी केली. ती सामाजिक आंदोलन बाबासाहेबांनी या देशात उभी केली. आणि ती सामाजिक आंदोलन म्हणजे महाडचा सत्याग्रह, काळारामाचा मंदिराचा सत्याग्रह, या देशामध्ये पर्वतीचा सत्याग्रह, पुण्यातल्या पर्वतीचा सत्याग्रह, यासारखे आंदोलन बाबासाहेब हाती घेतात. कारण माणसाला माणूस पण मिळवून द्यायचं हे बाबासाहेबांना कधी कळलं जास्त, त्यांना त्याची जास्त झळ कधी बसली बाबासाहेबच लिहितात. ते म्हणतात मला आता काय माहितीये का, मला हे का उदाहरण आवर्जून सांगायचंय. बाबासाहेब परदेशात शिकून आले, 2 देशामध्ये, त्यांना जर्मनीला पण जायचं होतं पण पैसाच नाही ना. बाबासाहेब तितक्या देशात शिकून आले. मग बाबासाहेबांना असं वाटलं असेल ना की आता इतक्या महान देशातून इतकं महान अभ्यास करून इतकं चांगल्या डिग्र्या घेऊन मी आलोय, आता मला सगळे स्वीकारतील. बाबासाहेब स्वतः सांगतात की इतकं शिकून आल्यानंतरही जी कमिटमेंट केली होती, तिथं जेव्हा बाबासाहेब कामाला जातात तेव्हा त्या ठिकाणी त्यांना जाती व्यवस्थेचे इतके भयानक चटके सहन करावे लागतात की माणूस म्हणून त्या ठिकाणी त्यांना जगू दिलं जात नाही. म्हणजे तेव्हा बाबासाहेबांना कळतं, बाबासाहेब सांगतात की आपण किती छान राहिलो, आपण किती श्रीमंत झालो. आता इथल्या लय लोकांना वाटतं आता ते काय काय असतात बघा, थोडी वर गेली की नाही
ह्या आपल्या गावकुसा बाहेरच्या वस्तीतनं थोडा पुढे गेला, 5-6 आकडी पगारावर गेला की ते म्हणते ती वस्ती का तिथं खूप घाण असते, आपलं फ्लॅट बरा आहे, इकडं फ्लॅट बराच असतो, पण ती वस्ती घाण ही म्हणण्याची चूक करू नको. ती वस्ती घाण ही म्हणण्याची चूक करू नको. बाबासाहेबांनी पुढच्या काळात काही विद्यार्थी शिक्षणासाठी पाठवले परदेशामध्ये, आणि माघारी शिकून आल्यानंतर त्यातला एक विद्यार्थी बाबासाहेबांकडे आला आणि बाबासाहेबांना म्हणला, बाबासाहेब मला सांगा, मी आता शिकून आलोय, मी काय करू समाजासाठी, तुम्ही सांगा. म्हणला तुम्ही सांगाल ते मी करतो. बाबासाहेब म्हणले तू जास्त काय करू नको, तू आता साहेब झालाय ना, एवढा मोठा शिकून आलाय तिकडून परदेशातून, तू आता फक्त एवढंच कर, फक्त तू एवढंच कर की तू महिन्यातून एक दिवस तुझ्या वस्तीतून बाहेर गेलेला आहे ना, त्या वस्तीत फिरायला जात जा आणि तिथल्या माणसामध्ये जाऊन बसत जा, कारण त्या माणसाला कळू दे की या वस्तीमधून साहेब निर्माण होण्याची ताकद आहे. आणि म्हणून आज साहेब झालेल्या प्रत्येकाला इथं मला सांगायचंय, अनेकांना वाटतं मी आता शिकलोय, माझं भारी आहे, मला सगळे लय भारी म्हणतात, मला सगळे सामावून घेतात, सगळे आपल्याला माणूस म्हणून माणूसपणानेच उभं राहायचंय. परंतु आपण जसं बाबासाहेब सांगतात की मी ज्या समाजातून जन्माला आलेलो आहे त्यांचा उद्धार करण्यास जर असमर्थ ठरलो तर मी स्वतःला गोळी घालून घेईल. तो बाबासाहेबांचा संकल्प खरं तर आणखीन अपूर्ण राहिलेला, आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. असे जर बाबासाहेबांचा संकल्प जर आज म्हणलं नाही शिकलेल्यांना तर अर्ध्यांना गोळ्या घालाव्या लागतील, कारण त्यांच्या ध्यानातच नाही की बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं. त्यांनी स्वतःला मारून घ्यावं लागतील, त्यांना माहीतच नाही की आपण कुठून गेलो आणि कुठं होतो. म्हणून हे लक्षात पाहिजे, हे काही जे जातात पुढं त्यांना लक्षात पाहिजे, तुम्ही कितीही शिकलात, कितीही पुढे गेलात तरी आजही या व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनाच नाकारलं इथल्या लोकांनी, तर आपल्याला स्वीकारण्यासाठी आणखीन काळ जावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. ते न करता मी वेगळा आहे हे दाखवू नका. आणि म्हणून बाबासाहेब भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी जी आंदोलनं सुरू केली, त्या बाबासाहेबांनी ते आंदोलन करताना बाबासाहेबांनी त्याच्या मुळाशी गेले आणि बाबासाहेबांना वाटलं की आपण ही जी आंदोलनं करतोय ह्याचं मूळ काय आहे, तर ह्याचं मूळ या देशात एक कायद्याचा ग्रंथ म्हणून पुस्तक आहे, आणि त्या कायद्याच्या पुस्तकावर आधारित आपल्याला इथं जगवलं जाते आणि त्या कायद्याच्या पुस्तकावर आपल्याला सगळं नाकारलं जाते. बाबासाहेब ठरवतात त्या कायद्याच्या पुस्तकालाच आपल्याला आग लावावी लागेल, आणि बाबासाहेब या देशामध्ये 1000 वर्ष चालत आलेल्या त्या कायद्याच्या पुस्तकाला महाडच्या त्या ऐतिहासिक भूमीमध्ये आग लावतात आणि सहस्रबुद्धेच्या हस्ते मनुस्मृती जाळतात आणि नव्या क्रांतीची मशाल पेटवतात. पण हे बाबासाहेब सगळीकडे आपण सांगतो की बाबासाहेब मनुस्मृती जाळतात, ते आपण सांगितलं पाहिजे कारण तो इतिहास आहे. पण हे बाबासाहेब सांगताना मला इथल्या प्रत्येक पोराला, प्रत्येक कार्यकर्त्याला इथं आवडीनं या ठिकाणी विशेष सांगायचं काय, बाबासाहेब हे त्यांच्या आयुष्याकडे जर आम्ही बघितलं तर बाबासाहेब हा प्रत्येक गोष्टीला एक नवा पर्याय देतात, आणि म्हणून नवा पर्याय म्हणजे बाबासाहेब हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब जसे आम्हाला माहिती आहेत, तसं आम्हाला तेव्हा एक गोष्ट अभ्यासाने लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब किती दूरदृष्टीचे आहेत. बाबासाहेब जेव्हा कोलंबियात शिकायला जातात, विचार करा, स्वतःचा अभ्यासक्रम तर पूर्ण करतातच वेळेच्या आधी, पण त्याच्या बाहेर काय करतात, तर बाबासाहेब तिथं शिकताना त्या काळामध्ये जगातल्या सगळ्या देशांच्या संविधानांचा अभ्यास करतात. सोपी गोष्ट नाहीये. तेव्हा विद्यार्थी म्हणून शिक्षण वेगळं, त्याच्याबरोबर जगातल्या संविधानाचा अभ्यास करतायत, आणि ते किती दूरदृष्टी आहे इथे मला आवर्जून सांगायचं आहे की या ठिकाणी मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब आम्ही सांगतो, पण तुम्हाला इथं मला मोठ्या प्रेरणादायी पद्धतीने हे सांगावं वाटतं, तुम्ही समजून घ्या की फक्त मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब नव्हे, तर आम्हाला मनुस्मृती जाळून या देशामध्ये नवा कायदा, नवं संविधान देणारे बाबासाहेब त्या ठिकाणी त्या अँगलने कळले पाहिजे. बाबासाहेब फक्त एखादी गोष्ट नाकारत नाहीत, एखाद्या गोष्टीसाठी आंदोलन केलं कसं संपलं हेच कळलं नाही, असं आहे. आता मोर्चा काढला, मोर्चा संपला, अरे मुद्दा संपला नाही पण मोर्चा संपला असं होतं. पण बाबासाहेबांच्या आयुष्यातली आंदोलनं अशी नाहीत. बाबासाहेब कोणतीही गोष्ट जी हाती घेतात आंदोलनं, त्या गोष्टीला पूर्णत्व देतात आहे, आणि त्या गोष्टीला पूर्णत्व देऊन नवं काहीतरी निर्मिती, जी व्यवस्था जर बदलत नसेल तर आपली स्वतःची नवी निर्मिती करतात आहे. नवी निर्मिती करणारे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजे. ते बाबासाहेब कुठल्या एका समाजाचे नाही आहेत. बाबासाहेब जेव्हा मुंबईमध्ये या ठिकाणी काम करतात, बाबासाहेबांची मुंबई विधिमंडळावर निवड होते, आणि मुंबई विधिमंडळावर बाबासाहेबांची निवड झाली सदस्य म्हणून, तेव्हा मुंबई विधिमंडळाच्या इतिहासामध्ये बाबासाहेबांनी त्या मुंबई विधिमंडळावरती जो पहिला मोर्चा काढला, तो पहिला मोर्चा काय तेव्हाच्या महारांना, अस्पृश्यांना हक्क द्या, एखादी योजना द्या, घरकुल द्या म्हणून नाही काढला. बाबासाहेबांनी विधिमंडळाचा पहिला मोर्चा कशासाठी काढला? बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळावर काढलेला पहिला मोर्चा हा या देशातल्या, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढला होता. हे सगळ्या शेतकऱ्यांना माहित असलं पाहिजे.
कारण हे शेतकरी नेते बाबासाहेब आहेत. तेव्हा जी खोती पद्धत होती ती खोती पद्धत बंद झाली पाहिजे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली पाहिजे. त्याचबरोबर शेतसारा हा शेतमालावर उत्पन्नावर आधारित असला पाहिजे हे सांगणारे शेतकरी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि हे बाबासाहेब आंबेडकर आजच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांना माहीत असले पाहिजेत. बाबासाहेबांच्या माणसाकडे तर शेती नव्हती, पण ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना माहीत असलं पाहिजे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. ते बाबासाहेब माहीत पाहिजे ना. आता इथे एवढ्या स्त्रिया आहेत माझ्या पुढं, ह्यातले बऱ्याच नोकरदार असतील किंवा ज्यांच्यापर्यंत आवाज जातोय त्या नोकरी करत असतील. त्या नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माहित असलं पाहिजे. आता तुम्ही जर 10 वर्ष आधी जरी गेला ना आपल्या गावगाड्यामध्ये काय असतं, शेतात जर कामाला एक गडीन बाई आला तर त्याला कसं असतं, 500 रुपये हजरी गड्याला आणि बाईला 200 रुपये 150 रुपये असंच होतं ना आधी. बाबासाहेब ह्याच्यावर आक्षेप घेतात. बाबासाहेब याच्यावर आक्षेप घेत आहेत. कधी? आजपासून 75 वर्ष आधी बाबासाहेब आक्षेप घेतात आणि बाबासाहेब म्हणतायत असं नसलं पाहिजे. स्त्री पुरुष समानता, समान काम समान वेतन असलं पाहिजे आणि जशी जितकी हजेरी जितका पगार पुरुषाला आहे त्याच्याच बरोबरीने स्त्रीला असला पाहिजे हे सांगतात बाबासाहेब. आणि एवढंच नाही, आज जर तुम्हाला दिसतं गुरुजी बाई, नाहीतर आज कसं असतं मग, गुरुजीला हजेरी, गुरुजीला पगार 50,000 आणि मॅडमला पगार 20,000 15,000 चाललं असतं का? नाही. हे सगळ्या मॅडमला माहित पाहिजे ना, 7वा वेतन आयोग घेणाऱ्या. कलेक्टर बाईला माहित पाहिजे की कलेक्टर बाई आहे म्हणून कमी नाही मानत तिला. बरोबरीत आणलं ना बापाने. हे कुणी आणलं? हे बाबासाहेबांनी आणलंय. ही देण बाबासाहेबांची आहे. हे इथल्या प्रत्येक स्त्रीला माहित पाहिजे. एवढंच काय, हे समान काम समान वेतन तर दिलंच, याच्या पलीकडे जाऊन नोकरी करणाऱ्या कामाला जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीला प्रसूती काळात ती गरोदर असताना 6 महिन्याची पगारी रजा असली पाहिजे हे सांगणारा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ह्याच्याच बरोबर वर्षाकाठी ठराविक रजा ह्या पगार देऊन असल्या पाहिजेत. त्या रजा मिळवून त्या, आता मला सांगा, हे देताना बाबासाहेब म्हणले का हे एकाच जातीच्याला द्या, ते आमच्यालाच लय काम पडतंय, असलं नाही डोक्यात. बाबासाहेबांच्या डोक्यात कुठलीही एक जात नाहीये, स्वतःची जात तर नाहीये की माझ्या जातीला मला काय मिळवून द्यायचंय. आणि ह्या लोकांनी पण माझ्या समोरच्या सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे, बाबासाहेब माझे, आमचे बाबासाहेब, आमचं सगळं ह्याच्या पलीकडं तुमचे बाबासाहेब कसे आहेत हे सगळ्यांना सांगा. आमचे बाबासाहेब म्हणण्याआधी अरे तुमचे बाबासाहेब काय ते सांगतो म्हणायचं तुला. इकडे तुझ्या घरात जी आई आहे, तुझ्या घरात जी बहीण आहे, तुझ्या घरात जी ताई आहे ना, तिला सरकारी नोकरी करण्याचा हक्क मिळवून देणारा बाप माणूस म्हणजे बाबासाहेब. तिला बापाच्या संपत्तीत वाटा मिळवून देणारा माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिला इथं पुरुषाच्या बरोबरीनं सगळ्या क्षेत्रामध्ये हक्क मिळवून देणारा माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला ग्रामपंचायत पासून ते राष्ट्रपती पदापर्यंत जाण्याचा अधिकार मिळवून देणारा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. नाहीतर ते इलेक्शनच्या वेळेस बाईचं आरक्षण पडलं घेतंय बरोबर, त्याला माहित नाही कुणी मिळवून दिलंय. ते आम्हाला बाबासाहेब तुमचे कसे आहेत हे सांगावं लागेल. हे आमचे तुमच्या म्हणण्यापेक्षा आपले व्हायला पाहिजेत, पण ते लगेच होत नाही ना, ते आधी तुमचेच म्हणते. म्हणून आपल्याला आपले बाबासाहेब ह्यातली पुढची पायरी आहे, तुमचे बाबासाहेब, आणि मग आपण त्यांना आपले बाबासाहेबवर घेऊन येणार आहोत, सगळ्यांना घेऊन येणार आहोत. आणि हे बाबासाहेब या देशाचे बाबासाहेब कसे आहेत हे बाबासाहेब सांगायचे. हे स्त्रियांचे बाबासाहेब आपल्याला माहित पाहिजेत. याच्या पलीकडे जाऊन या देशामध्ये आपल्याला वाटतं की वेगवेगळे पक्ष संघटना निघाल्या, मग बाबासाहेबांनी पक्ष काढला राजकारण करायला. कारण त्यांनी म्हटलं की राजकारण ही सगळ्या समस्यांची किल्ली आहे, सत्ता ही सगळ्या समस्यांची किल्ली आहे. आपल्या सगळ्या अधोगती, आपल्या सगळ्या गोष्टी ह्याची किल्ली काय, राजकारणात आहे, सत्तेमधून आहे. आणि म्हणून बाबासाहेब पक्ष काढतायत या देशामध्ये. बाबासाहेब पक्ष काढतात आहे, पण बाबासाहेब मग काय असा पक्ष काढतात का सुरुवातीला पहिल्यांदा की बौद्धांचा पक्ष वगैरे, असं नाही करत. हे सगळ्यांना माहित पाहिजे ना काय काढतात बाबासाहेब. काय बाबासाहेबांच्या पक्षाचं नाव पाहिल्या, स्वतंत्र मजदूर पक्ष. या देशात कामगारांना केंद्रबिंदू ठेवून जो पहिला पक्ष निघाला तो पक्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला. आणि या देशात कामगार हा कुठल्या एका जातीचा नाहीये, धर्माचा नाहीये. या देशात कामाला जातात ती सगळी माणसं म्हणजे कामगार आहेत. आणि त्यांना माहित पाहिजे की अरे 70 वर्षापूर्वी या देशामध्ये अशी व्यवस्था होती, जर तुम्ही कुणाच्या घरात रानात कामाला गेला, कंपनीत कामाला गेला, त्याच्याकडे रोजानी गेला तर तो तुम्हाला वाटेल तसं, वाटेल तेवढा वेळ, वाटेल तेवढा काळ तुम्हाला राबवून घ्यायचा. तुम्ही राबायचं आणि त्याला वाटेल तेवढे पैसे तो तुमच्या हातात ठेवायचा. काम झाल्यावरच तो तुम्हाला सोडायचा. उद्या तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणायचा आणि तुमचा संपायचा सगळा विषय. असं होतं, राबवून घेतलं जायचं.
बाबासाहेब म्हणले हे चालणार नाही या देशामध्ये. आणि त्याच काळामध्ये बाबासाहेब सांगतात की या देशातल्या प्रत्येक कामगाराच्या कामाचे तास हे 12 तास, 15 तास, 18 तास नव्हे तर फक्त 8 तास असले पाहिजेत. त्यावर काम केलं तर त्याला ओव्हर टाइम मिळाला पाहिजे. हे सांगणारे कामगार नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ते कुठल्याही एका समाजाचे, जातीचे नाही आहेत. सगळ्यांना मिळवून देतात हे, नाहीतर सगळ्यांना राबावं लागत होतं. त्याच्या पलीकडे जाऊन आता सगळेजण बोनस घेते दिवाळीला, मग बायकोला काहीतरी सोन्याचं करतंय. पण ते बोनस कुणी मिळवून दिला? ते बोनस म्हणायचं त्याला, ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. आणि इथल्या सगळ्यांना, त्या प्रत्येक कामगाराला ते मिळवून दिलं. इथल्या प्रत्येक कामगाराला त्याची संघटना स्थापन करण्याचा, त्याला हक्क, त्याला शोषणाविरुद्ध जाब विचारण्याचा हक्क. एवढंच नाही तर त्याला कामाची शाश्वती. मी आज कामाला आलोय, उद्या येऊ नको एखादी कंपनी म्हणेल, असं चालणार नाही. तिथं त्या ठिकाणी कामाची शाश्वती, ज्या ठिकाणी धोक्याची कामं आहेत त्या ठिकाणी जीवनाची शाश्वती, त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी त्या संरक्षणाच्या गोष्टी दिल्या पाहिजेत. हे बाबासाहेब सांगतात, हे लिहून ठेवलं. हे सगळ्या देशासाठी आहे, हे सगळ्या कामगारांसाठी आहे. आणि मग हे सांगत असताना गावगावातून फिरून हे वाड्या वस्त्यावर बोलतोय, गेली 10-15 वर्ष झालं. हे सर्वांचे बाबासाहेब मांडतोय. आणि मग लोकांना आवडतं. लोक म्हणतात लय रडायला आलं, लय हसायला आलं, लय हृदयाला भिडलं, डोक्यात गेलं. आणि मग मी 15 दिवसांनी फोन करतोय बाळासाहेबाला, काय बाळासाहेब काय म्हणतात लोक? ते म्हणते कशाचं? म्हणजे व्याख्यान झालं त्याचं. ते म्हणते व्याख्यान झालं, ते तवच झालं. तुम्ही गेला, व्याख्यान गेलं, तुमच्यासोबत मागं काय राहत नाही मला. मध्ये मला काही वैचारिक मित्र म्हणाले, संपादक, पत्रकार म्हणले, हे तुम्हाला लिहावं लागेल. तुम्ही हे लिहून लोकांच्या हातामध्ये द्या. आणि मग लिहून लोकांच्या हातामध्ये द्यायचं हा विचार केला. आणि मग गेली 8-10 वर्ष या विषयावरती लिहायचं चिंतन मनन करत होतो. आणि मग काही गोष्टी जोडत होतो. एक एक प्रकरण पुढे जात होतं. आणि प्रकरण पुढे जात असताना 2018 साली मुंबईला भीमा कोरेगाव दंगलीनंतर मुंबईत एका मोर्चाचं आयोजन होतं 26 मार्च या दिवशी. आणि त्या मोर्चाला पुण्यातून चाललो होतो. आणि पुण्यातून मुंबईकडे जाताना सकाळच्या वेळी पुण्याच्या बाहेर निघालो. आणि पुण्याच्या बाहेर मुंबई पुणे हायवेवरती माझ्या गाडीला एक मोठा अपघात झाला, एक मोठा ऍक्सिडेंट झाला. आणि त्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर रस्त्यावर पडल्यानंतर रस्त्यावरच्या लोकांनी उचललं आणि जवळच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आणि हॉस्पिटलमध्ये टाकलं. हॉस्पिटलमध्ये टाकल्यानंतर डॉक्टर म्हणाले क्रिटिकल आहे केस, कारण मेंदूला मार लागलाय आणि त्यामुळं काय होईल सांगता येत नाही. माझे आई वडील खेड्यात राहतात, शेतात काम करतात तुमच्यासारखं, गावखेड्यामध्ये. करमाळा तालुका, सोलापूर जिल्ह्यात गाव आहे आमचं छोटंसं. आणि मग आई बापाला वार्ता कळली. आई रानात काम करत होती. आणि तिला जसं कळलं की पोराचा अपघात झालाय, आईने हातातलं काम टाकलं, डोळ्यात पाणी आलं आणि आई धावत, आई बाप धावत पुण्याला आले. आणि पुण्याला आले, बघतात तर काय, भेटायसाठी धावत आले. डॉक्टर म्हणले तो शुद्धीवर नाहीये. संध्याकाळी डॉक्टर म्हणाले तो कोमात गेलाय, आता तुम्ही भेटून काय उपयोग नाही. आणि मग कोमात गेल्या म्हणल्यावर अनेकांना वाटलं की हे गेलेलंच आहे, फक्त बिल वाढवतात डॉक्टर, असं अनेकांना वाटलं त्या काळात. आणि मग भेटायला लोकांची लाईन लागली त्या काळात. पण चळवळीतले अनेक बांधव त्या काळात आई बापाला सगळ्यांना आधार देत होते. आणि मग 4 दिवस गेले, 6-7 दिवस गेले, शुद्धीवर काय येत नव्हतं. डॉक्टर म्हणले आमच्या हातात काय नाही, वाचला तर वाचेल. आणि 7-8 दिवसानंतर उपचाराला प्रतिसाद द्यायला लागलो. आणि डॉक्टर म्हणाले शुद्धीवर यायला लागलो. आणि मग 8 दिवसांनी शुद्धीवर आलो. आणि शुद्धीवर आल्यानंतर बसवलं आणि आई बाप पुढे आले. आणि मी डॉक्टरांना म्हणालो की हे कोण आहेत? डॉक्टर नॉर्मल होते, आई वडील शॉक झाले. डॉक्टरांना म्हणाले असं का म्हणतोय? डॉक्टर म्हणाले ह्याच्या मेंदूला मार लागलाय, त्यामुळं असं होतं की स्मृतिभ्रंश होतो या काळामध्ये. मग ह्याला मागचं काय आठवत नाही, पुन्हा कधी आठवेल ते सांगता येत नाही, पण काही दिवसांनी आठवू शकतं. 5-7-8 वर्ष गेल्यानंतर आठवेल म्हणले. आणि मग त्या ठिकाणी काही दिवस उपचार झाले, एखाद्या महिन्याने तिथून बाहेर पडलो. आणि मग इतर ठिकाणी वेगवेगळे उपचार झाले. काही मित्र, काही मोटिवेशनल गोष्टी डॉक्टर भेटले, प्रेरणादायी असतात ते. काही डॉक्टरांनी सांगितलं याला जुन्या गोष्टी दाखवा, मोटिवेशनल गोष्टी दाखवा. पण आपल्याकडे फॅड आहे, मोटिवेशनल गोष्टी म्हणलं की आम्ही सगळं इंटरनॅशनल दाखवतो. अमेरिकेतलं पाहिजे, लंडनचं पाहिजे, स्टीव्ह जॉब्स पाहिजे, फर्नांडिस पाहिजे, मग आम्हाला वाटतं ते मोटिवेशनल आहे. भारतातला आम्हाला वाटत नाही मोटिवेशन. मग ते मला तसलं दाखवत होते. पण माझा मोबाईल, आपल्या घरातला मोबाईल, त्याच्यात दाखवायचे व्हिडिओ. पण त्यात काय व्हायला लागलं, माझ्याच मोबाईल मधले माझे काही व्हिडिओ माझ्यासमोर पुन्हा पुन्हा यायला लागले. आणि तेच मी पुन्हा पुन्हा ऐकायला लागलो. आणि मला माझा थोडा भूतकाळ आठवायला लागला. आणि तेव्हा माझ्या ध्यानात यायला लागलं, अरे लोक मला मोटिवेशनल ऐकवायचं म्हणतात आहे, पण जो व्हिडिओ मला दिसतोय माझ्या मोबाईल मधला, त्या माणसाविषयी मी काहीतरी मोटिवेशनल लिहित होतो, मला असं काहीतरी आठवायला लागलं. मग मी माझ्या जुन्या वह्या काढल्या, माझ्या जुने मेल्स काढले, ते चेक केलं, ते सगळं पुन्हा एकदा जोडायला लागलो. आणि ते सगळं जोडत असताना माझा भूतकाळ मला पुन्हा एकदा आठवायला लागला. आणि हा अपघात झाला होता मार्च 2018 मध्ये. आणि 2018 नंतर हा जगदीश ओळ पुन्हा एप्रिल 2000
19 ना त्याच ताकदीनं या विचारपीठावर येऊन उभा राहिला आणि बोलायला लागला. त्या अंधाऱ्या गर्तेतून सगळं संपलेलं असताना त्याला बाहेर काढणारा त्याचा मोटिवेशनल सिम्बॉल त्याला सापडला होता. त्याचा मोटिवेशनल सिम्बॉल होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून हा जगदीश ओवाळ पुन्हा उभा राहिला. सगळं संपलंय वाटत असताना 7-8 वर्ष हा उभा राहणार नाही, हा बोलणार नाही असं अनेक लोक म्हणत असताना त्या ताकदीनं हा उभा राहिला. पण बांधवांनो, मला ही माझी गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची नाही की मी कसं उभा राहिलो. बांधवांनो, इथल्या प्रत्येक मुलाला, इथल्या प्रत्येक मुलीला, इथल्या प्रत्येक माणसाला मला आवर्जून हे सांगायचंय की अरे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना तुमचं सगळं संपलंय, आता करायला काय नाही, मी अडचणीत आहे, सगळ्यांनी मला अडचणीत आणलंय, मी कसा जगू, मी आता जीवच देतो, मी आता पुढे जाऊच शकत नाही, मी आता पासच होत नाही, माझा अभ्यासच नाही, त्या वेळेस तुम्हाला एक मोटिवेशनल सिम्बॉल आठवला पाहिजे, त्या खचलेल्या मनाला उभारी देणारा आणि तुम्हाला तुमचं नवं विश्व निर्माण करण्यासाठी हात देणारा तुमचा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ते तुम्हाला वाट दाखवायला पुढे उभे आहेत. म्हणून आयुष्यात कधी खचू नका. बाबासाहेब या जगातल्या प्रत्येक वाटेवर, प्रत्येक देशाच्या सीमेवर तुमची वाट बघत उभे आहेत की तुम्ही प्रगती कराल आणि तिथपर्यंत पोहोचाल. आणि त्यासाठी बाबासाहेब वाचा, त्यासाठी बाबासाहेब समजून घ्या, त्यासाठी बाबासाहेब माहित करा. ते बाबासाहेब आपल्या पोरांना, परिवाराला ऐकवा, ते बाबासाहेब या समाजाला ऐकवा, इथल्या प्रत्येक माणसाला ते बळ येऊ द्या, तो मोटिवेशनल सिम्बॉल आम्हाला कळू द्या. आणि ते बाबासाहेब या ठिकाणी आपण या जय जयकार आज करत आहोत, त्यांच्या विचारांचा जय जयकार आपण इथे करत आहोत. आणि ते बाबासाहेब मांडण्याचा मी प्रयत्न केला. पुढे ते सगळं जुळवलं, ते सगळं लिहिलेलं जुळवलं आणि ते जुळवून माझ्या लक्षात आलं की आता काय राहिले. आणि ते राहिलेलं पुढे 2 वर्ष पूर्ण केलं. आणि ते 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षी ते पुस्तकाचं प्रकाशन पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये केलं. आणि फुलेवाड्यामध्ये प्रकाशन झाल्यानंतर फक्त 100 दिवसामध्ये त्या पुस्तकाच्या 10 आवृत्त्याचं प्रकाशन झालं. आणि त्याच्या 10व्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात झालं. त्या पुस्तकाचं नाव म्हणजे जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज मला आनंद वाटतो की पहिले 10 महिन्यात 4 महिन्यात 10 झाल्या, पुढच्या वर्षात 30 झाल्या. आणि आज या जयंतीला या पुस्तकाच्या 51 जर 5 लोक असते तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते, तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते. काय सांगू गड्या तुला, भीम माझा कसा होता, लेकरास जशी माय भीम माझा तसा होता. फक्त गुलामांचा, अस्पृश्यांचा नव्हे, अखंड भारतीयांचा उंचविला माथा, फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता, फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता. बोलताना काही चुकलं असेल तर ते जगदीश ओवाळचं आहे, बरोबर आहे. तेवढं सगळं शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे, म्हणून घरी घेऊन जा. आणि मी आपली रजा घेतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.